हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल। मी प्राजक्ता स्वागत करते तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती। सो आजचं डेस्टिनेशन कोणतं असणार आहे कळण्यासाठी एंड पर्यंत व्हिडिओ बघत राहा। इंडिया गेट कालच बघितलंय। लाल किल्ल्याला चाललोय आता आणि आज आणि रेल्वे म्युझियम सुद्धा करणार। सो जसा तुम्ही अगोदरचा ब्लॉग बघितला असेल तर आदल्या रात्री आम्ही इंडिया गेट फिरून आलो होतो, त्यामुळे खूप थकलो होतो। सो रेस्ट केला थोडासा आणि थोडंसं उशीरच निघालो, म्हणजे 10-10:30च्या दरम्यान हॉटेल आम्ही सोडलं आणि नाश्ता वगैरे करून निघालो। आणि आमच्या हॉटेलपासून जे लाल किल्ला होता तो हार्डली 5 ते 5.5 किलोमीटरच्या अंतरावरतीच होता, त्यामुळे जास्त वेळ लागणार नव्हता जायला। सो आवरलं आणि आम्ही ऑटो घेऊन पटकन पोहोचलो तिथे 15 ते 20 मिनिटांमध्ये। हॅलो गाईज, सो आज आहे आपला नवीन दिवस टूरचा, दिल्ली टूरचा। सो आज लवकर निघायचा प्लॅन तरी होता, पण 11:15 वाजलेत आता पोहोचेपर्यंत। आणि आजचं आपलं फर्स्ट डेस्टिनेशन आहे लाल किल्ला, जो दिल्लीचा आहे। आता मी उतरलो आहे आणि बाकीच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला डिटेल्स कळतील की टायमिंग, तिकीट्स वगैरे काय आहेत। आता आम्ही एंटर करतो आहे। गर्दी तर खूप दिसते, सकाळी आलो तरी पण बघूया आता आतमध्ये कसं होईल काय। तर मंडळी, किल्ल्याचे जे टायमिंग्स आहेत तो सकाळी 9:30 वाजल्यापासून ते संध्याकाळी 4:30 वाजेपर्यंत चालू असतो आणि प्रत्येक सोमवारी हा किल्ला जो आहे तो बंद असतो। आणि इथे आत जाण्याची तिकीट जी आहे ती 30 to 50 रुपीजच्या अंडरच आहे प्रत्येक अडल्टला। सो इतकी पण काय महाग नाही आहे। तर जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की दिल्लीवरती मुघल काळांचं राज्य होता आणि त्याच्यानंतर जे आहे ब्रिटिशांचं राज्यसुद्धा झाला। 2003 ते 4च्या दरम्यान हा जो किल्ला आहे तो इंडियन आर्मीने सुद्धा हँडओव्हर केला होता। आपली एक बटालियन तिथे राहत होती आणि त्याच्यानंतर हा जो आहे टुरिझमकडे सोपवला गेला होता किल्ला। तर इथे किल्ल्याच्या लेफ्ट साईडून आत गेल्यानंतर तुम्हाला एक सिक्युरिटी चेक पॉईंट दिसेल। सो तिथे तुमची चेकिंग केली जाते आणि इथे सुद्धा माईक्स, इयरफोन्स, कॅमेरा वगैरे अलाउड नाही आहे, ड्रोन वगैरे। सो तुम्ही अकॉर्डिंगली प्लॅन करा। आणि किल्ल्याला जे आहे मेन 2 गेट आहेत, एक लाहोरी गेट आहे जो इथे समोर दिसतोय आणि सेकंड गेटसुद्धा आहे, पण तिथे सध्या टुरिस्टसाठी अलाउड नाही आहे। सो आपण आता ह्या फर्स्ट गेटमधूनच आतमध्ये जाणार आहोत। जसं मी तुम्हाला आग्र्याच्या ब्लॉगमध्ये सुद्धा दाखवलं होतं की किल्ल्याच्या सुरुवातीला जे आहे सिक्युरिटी रिझनसाठी जागा असते, तर इथे दिल्लीच्या किल्ल्याच्या बाहेर सुद्धा अशीच जागा आहे। त्या काळात जी आहे यमुना नदीचं पाणी इथे साचलेलं असायचं सिक्युरिटी कारणास्तव। आणि हा जो किल्ला आहे ह्याच्या तिन्ही भिंती ज्या आहेत त्या लाल दगडाने बांधलेल्या आहेत आणि चौथ्या साईडला जी आहे भिंत नसून ते डायरेक्ट यमुना नदीचं जे तट आहे ते दिसतं आपल्याला, त्यामुळे ह्याचं नाव लाल किल्ला असं पाडलेलं आहे। आणि हाच तो किल्ला आहे जिथे आपण टीव्हीवरती इंडिपेंडन्स डेचा जो फंक्शन असतं, जे आपल्या प्राईम मिनिस्टर जे आहेत त्यांच्या हस्ते होतं, तो इथेच केला जातो। तर इकडे किल्ल्याचं जे एंट्रन्स आहे मेन डोर म्हणजे लाहोरी गेट, तिथे गेटच्या समोरच या 2 भल्या मोठ्या ओरिजिनल तोफ ठेवल्या गेलेल्या आहेत। सुरुवातीला मी बघितलं तर मला तर ओरिजिनल वाटल्या नव्हत्या, पण हात लावल्यानंतर कळालं की त्या खरंच ओरिजिनल आहेत। आणि इथे बरेचसे टुरिस्टसुद्धा आले होते, ऑफ डे होता तरी पण खूप गर्दी वगैरे होती। आणि हा जो आहे मेन गेट आहे, आपण आतमध्ये आता किल्ल्याच्या आत एंट्री करणार आहोत। आणि तुम्ही इकडे पुढे बघू शकता की जे मेंटेनन्स आहे ते सुद्धा खूप छान पद्धतीनं त्यांनी केलेलं आहे, म्हणजे वेल मेंटेन्ड आहे किल्ला। सो इकडे आतमध्येच गेल्या तुम्हाला जे आहेत बॅरिकेड्स वगैरे बघायला भेटतील, म्हणजे काही जागी तुम्ही वरती जाणं वगैरे अलाउड नाही आहे। सो त्या नियमांचं जे आहे उल्लंघन तुम्ही अजिबात करू नका तुम्ही जेव्हा तिथे फिरायला जाल, कारण ते आपल्यासाठीच असतात नियम। सो इकडे तुम्ही बघू शकता की हा जो भव्य मोठा असा जो द्वार दिसतोय म्हणजे मेन एंट्रन्स आहे आतला किल्ल्याचा, तो किती सुंदर आणि किती भीषण आहे आणि पूर्ण लाल दगडाचं काम असल्यामुळे इतकं सुंदर वाटत होतं ते की मी तुम्हाला सांगू शकत नाही। म्हणजे कॅमेरा त्याला न्याय देतोय की नाही माहिती नाही, पण समोर तो खूप सुंदर दिसत होतं। सो इथे किल्ल्यामध्ये आतमध्ये एंटर केल्या तुम्हाला जे आहे हे दोन्ही साईडला एक भव्य असं मार्केट दिसेल। सो हे मार्केट दुसरं तिसरं काही नसून हे ओरिजिनल मीना मार्केट आहे, म्हणजे मीना बाजार आपल्याला माहिती आहे। हे ॲक्च्युली त्या काळामध्ये तिथला जो राजा होता त्या राजाने त्याच्या राण्यांसाठी हा जो आहे
तो सेटअप केला होता मीना बाजारचा. सो बाहेरचे जे व्यापारी होते ते इथे येऊन त्यांचा जे व्यापार आहे ते करत असत आणि अक्षरशः इथे ना म्हणजे मी खरं सांगू इथल्या ज्या गोष्टी होत्या ना त्या खूपच छान छान होत्या, अशा वेगळ्याच काहीतरी होत्या. आणि शॉपिंग आहे आणि मी मागे राहील असं होणं शक्य नाही. सो मी सुद्धा 2-3 वस्तू घेतल्या इथल्या. मी इथे आता हे बोहो बॅग जी आहे ती घेते. ॲक्च्युली ती जी शॉपकीपर आहे तिचं आणि माझं थोडंसं बोलणं चालू होतं. तिचं असं म्हणणं होतं की मी ती बॅग जी घेतली आहे ती बॅग मी ओपन करून पाहू नये. असं होणं शक्य आहे का? आपण एखादी वस्तू घेतोय तर ती चेक करूनच घेतो ना. असो होते आपली एंट्री, हे बघू शकता. आणि हे पूर्ण मार्केट आहे, म्हणजे तुम्हाला बॅग्स मिळतील, लेदरच्या बॅग्स मिळतील, ॲक्सेसरीज मिळतील, कपडे मिळतील, इमिटेशन ज्वेलरी मिळतील. असं सगळं मार्केट आहे, बऱ्याच प्रकारचं मार्केट आहे. म्हणायला गेलं तर थोडं स्वस्तही आहे आणि थोडंसं महाग देखील आहे. डिपेंड करतं तुमच्यावरती की तुम्हाला ॲक्च्युलीमध्ये काय घ्यायचं आहे आणि काय नाही. दुसरी गोष्ट, एंटर केल्यानंतर इथे लावलेले आहेत. हा एक आणि हा इंग्लिशमध्ये आहे. म्युझियम आहे हे जे समोर दिसतंय ते. इथे बनवलेलं आहे ते, गेटलाच आहे एंट्रीला. इकडे हे पूर्ण गार्डन आहे, भलं मोठं गार्डन आहे. बाकी ती बिल्डिंग आहे आणि इथून चालू होतं आपलं इंडिया गेट. हे सुद्धा गार्डन आहे, भव्य असं गार्डन आहे, कारण किल्लाच एवढा मोठा आहे. त्या आतमध्ये गार्डन्स खूप आणि आतली जागा सुद्धा खूप मोठी आहे. केवढी शांतता आहे. पक्ष्यांचे आवाज सुद्धा एकदम क्लिअर ऐकू येत आहेत, एवढी गर्दी असून सुद्धा. आणि सगळीकडे असं छानसं डेकोरेट केलेलं आहे. बऱ्यापैकी सावली आणि झाडं आहेत. हे बघू शकता तुम्ही. हे बघा, एवढं सुंदर आहे दिसायला. कॅमेऱ्यामध्ये तेवढं तुम्हाला हे दिसत नाही, म्हणजे हिरवळ तेवढी दिसून येत नाही. जसं आपण स्टेडियम वगैरे पण टी व्हीमध्ये बघतो तेव्हा ते आपल्याला पिवळसर दिसतं. पण जेव्हा तुम्ही स्टेडियममध्ये जाता ना तेव्हा हिरवा गलीचा हादरल्यासारखं वाटतं स्टेडियममध्ये. तुम्ही कधी गेला असेल तर तुम्हाला माहिती आहे, कारण मी बरेच वेळा गेलेलो आहे, त्याच्यामुळे तो एक अनुभव आहे. इथे परत लावलेला आहे, एक इंग्लिशमध्ये आहे आणि एक हिंदीमध्ये. याला नगाडा घर म्हणतात, नौबत खाना. जे तुम्हाला मी आता दाखवली होती जी पाटी, एक हिंदीमध्ये लिहिलेली होती, एक इंग्लिशमध्ये लिहिलेली होती. तर हे कशासाठी आहे, काय आहे, हे जर हवं असेल तुम्हाला तर तुम्ही सर्च पण करू शकता आणि जे मी आता दाखवलं तेही तुम्ही वाचू शकता. सो हा आहे नौबत खाना. त्यावेळेस जेव्हा त्यांचा राजा येत असत तेव्हा ह्या नौबत खान्यामध्ये ड्रम्स वाजवून पूर्ण प्रजेला सावध केलं जात असत की त्यांचा राजा आलेला आहे. तर हे जे काय आहेत ना भाषा, ही सगळी त्यावेळची फारसी भाषा आहे. फारसी भाषेमध्ये हे नौबत खाना असं नाव दिलं आहे. तर इकडे तुम्ही बघू शकता, हे जे आहे हे सगळं इस्लामिक आर्किटेक्चर आहे. ॲक्च्युली या किल्ल्यामध्ये ना 2 टाईपचे आर्किटेक्चर आहेत. एक इस्लामी आर्किटेक्चर आहे आणि एक व्हिक्टोरियन आर्किटेक्चरसुद्धा तुम्हाला बघायला भेटेल, ते सुद्धा खूप सुंदर आहे. तर आता आम्ही इथे एका नगरखान्यात उभा आहे. तर हिंदीमध्ये आपण एक म्हण ऐकली असेल की दीवारों के भी कान होते. तर त्याचा जो पुरावा आहे तो आम्ही आता इथे घेणार आहे. इकडे मागे एक पिलर आहे आणि समोर पण एक पिलर आहे. एका पिलरला नितीन कान लावेल आणि एका पिलरला मी आवाज देईल. तर येते की नाही हे आपण बघूया. तर हाच तो पिलर आहे जिथे उभं राहून आपल्याला आवाज द्यायचा आहे. नितीनला आवाज ऐकू येईल. नितीन, नितीन
कॅन्टीन तर आतमध्ये आल्यानंतर पुढे आहे ना, इथे बघा कॅफेटेरिया कॅन्टीन पण लिहिलेलं आहे आणि कुठे काय जायचं आहे त्याचा हे पण दिलेलं आहे. हे बघा, हे आहे कॅन्टीनला जायचा रोड. सो इकडे पुढे राईट साईडला तुम्हाला हे जे महाल दिसत आहे हे दुसरं तिसरं काही नसून हे दिवाने आम आहे. सो हे दिवाने आम काय आहे हे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नितीन जे आहे सगळं सविस्तर सांगेल. ही जी वास्तू तुम्ही बघताय ना, ह्याला दिवाने आम म्हणतात. म्हणजे आता जसं जनता दरबार वगैरे जे चालतात ना, त्या प्रकारचं हे एक आहे. इथून जे राजा किंवा शासक जे होते ते इथून जनतेला संबोधित करायचे. इकडे ते असायचे आणि हा जो पूर्ण पॅसेज आहे हा पूर्ण जनता दरबारसाठी आहे. असं आहे, हे बघा तुम्ही पाहू शकता. आणि हे तुम्हाला प्रत्येक म्हणजे जे जे राजा होते तिथे तिथे असा तुम्हाला जनता दरबार बघायला मिळतो. हे बघा, पुढे गेल्यानंतर वरती चढलात ना की समोरच्या साईडलाच राजाची बसायची ही आहे. हे बघा, तर इथे आतमध्ये जागोजागी अशा प्लेट्स वगैरे तुम्हाला लावलेल्या दिसतील जेणेकरून तुम्हाला गायडन्स भेटेल. तर इकडे राईट साईडला तुम्ही बघू शकता दिवाने खास आहे. बाहेर आपण दिवाने आम बघितला होता. तर ह्या भिंती ज्या तुम्हाला दिसत आहेत हे जे काय कोरीव काम आहे, पूर्वीच्या काळात इथे पूर्ण सोनं चांदी आणि हिरे मोत्यांनी हे सगळं डेकोरेट केलं होतं. पण ॲक्च्युली त्यावेळेस ना एक इराणचा इन्व्हेडर होता, त्याने ह्या लढाईमध्ये सर्व काही घेऊन इराणला निघून गेला. तर ह्या दोन इम्पॉर्टंट गोष्टी होत्या. एक म्हणजे राजासी सिंहासन, ज्याला मयूर सिंहासन असं म्हणलं जात असत, आणि तो खूप सुंदर होता सिंहासन. तो सध्या आता तेहरीममध्ये कोणत्या तरी नॅशनल म्युझियममध्ये आहे. आणि त्याला लागलेला जो बेश किमती आपला कोहिनूरचा जो हिरा आहे तो सुद्धा त्या सिंहासनालाच होता आणि तो सध्या आता इंग्लंडमध्ये आहे. तर इकडे पुढे गेल्यानंतर तुम्हाला एक हमाम दिसेल. हमाम म्हणजे काय, तर फारसी शब्दामध्ये हमाम म्हणजे बाथरूम असतं. सो हे जे आहे शाही हमाम होतं बादशहाचं वगैरे. आणि तिकडेच पुढे गेल्यानंतर तुम्हाला मोती मस्जिदसुद्धा दिसेल. तर मोती मस्जिद म्हणजे काय, तर शहाजहानच्या नंतर जेव्हा औरंगजेब गादीवरती बसला तर त्याने आतमध्येच किल्ल्यामध्येच त्याच्यासाठी एक मस्जिद बांधून घेतलं. तर तो इथे नमाज वाचत असत. पण शहाजहान जो आहे तो बाहेरच जामा मस्जिदमध्ये जात असत नमाज वाचण्याकरिता. सो हे मस्जिद सुद्धा सुंदर आहे, छोटंच आहे पण सुंदर आहे. थकलेला माणूस बापरे, एवढं मोठं आहे फिरायला, बापरे बाप. आणि त्यात एवढं ऊन आहे. सकाळी ॲक्च्युली लवकर निघायला पाहिजे होतं, थोडा आम्हाला उशीर झाला कारण कंटिन्यू 3-4 दिवस आमचं चालणं फिरणंच चालू आहे. हे तर पूर्वीच्या काळातलंच आहे सगळं. पण ह्या ज्या बिल्डिंग दिसत आहेत ना, ह्या मला असं वाटतं ह्या नंतर इंग्रजांनी बांधलेल्या वगैरे असतील. आय थिंक मला एवढं माहिती नाही, पण तरीसुद्धा कारण स्ट्रक्चर जे आहे ना हे सेम स्ट्रक्चर तुम्हाला सगळं आपल्या मुंबईमध्ये पण बघायला मिळेल. अशाच बिल्डिंग, ओल्ड कस्टम हाऊस झालं किंवा जे जुने मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत तिथेही अशाच तुम्हाला बिल्डिंग्स दिसतील. कॉलेज झाले. एक चांगलं आहे की बसायला एकदम चांगली व्यवस्था आहे गार्डनमध्ये आणि हिरवंगार आहे, हवा खेळती आहे आणि खूप सारी झाडं आहेत जेणेकरून सावली वगैरे पण आहे भरपूर. थोडंसं आहे इकडे तिकडे ऊन, तर तेवढं तर चालतंच, पण पूर्ण नाही आहे. तर हे आहे शहाबुर्ज.
ते आता सध्या तरी बंद केलेलं आहे, बाहेर रेलिंग लावलेली आहे, आत जाणं अलाउड नाही आहे. पूर्वीच्या काळामध्ये पाठीमागेच यमुना नदी असल्याकारणाने यमुना नदीचं जे काही पाणी होतं ते हे पंपिंग करून इथे साठलं जायचं आणि ओव्हरफ्लो झाल्यानंतर किल्ल्यामध्ये जे आहे प्रत्येक जागी चॅनल्स बनवलेले आहेत, त्या चॅनल्स थ्रू पूर्ण किल्ल्यामध्ये सप्लाय व्हायचा पाण्याचा. म्हणजे एका प्रकारचं हे जे आहे पंप हाऊसेस होतं त्या काळातलं. हे आहे शहाबुर्ज आणि आता सध्या त्याची तरी कंडिशन थोडीशी बेकार आहे. लंच किंवा तुम्हाला कोल्ड ड्रिंक्स वगैरे काय हवे असेल, पाण्याची बॉटल वगैरे हवे असेल, नाश्ता पाणी असेल, या सगळ्या गोष्टी तुम्ही इथे करू शकता. आपला माणूस बघा, तो बघा दिसला. तर इकडे तुम्ही बघू शकता, हा आहे जफर महाल. तर शेवटचा जो बादशाह होता त्याचं नाव होतं बहादूर शाह जफर. त्याने हा बनवला होता, त्यामुळे हे नाव सुद्धा त्याचंच पडलं होतं, जफर महल. अर्ध्या तासाने ही भेटलेली आहे, फिरायला आलेली आहे दिल्ली, आग्रा आलंय. आणि लाल किल्ला बघितल्यानंतर अर्ध्या तासाने मला भेटल्यानंतर कसं वाटतंय तुला? एक खरंच ओपिनियन सांगू, आपल्या महाराष्ट्रातले जे गड किल्ले आहेत ना तेच बघण्यासारखे. एक जुनी प्रॉपर्टी म्हणून बघायची रे. जुनी प्रॉपर्टी अर्थात जे स्ट्रक्चर आहे जुनं ते बघायचं आणि फिरायचं. पण किल्ला म्हणजे काय असतो हे आपल्या महाराष्ट्राच्या किल्ल्यांनाच माहिती आणि त्यांना बघूनच कळते. मी आले फिरले, मी एकदा असं कधी फिरत नाही एवढं जास्त, पण मी फिरले, म्हटलं काहीतरी इंटरेस्टिंग असेल. पण इथे सगळे सारखेच महाल आहेत यार, फक्त नावं वेगवेगळी दिलेत. आपल्या किल्ल्यांमध्ये कसं वेगवेगळे हे असतात की जिथे नगारखाना झाला, जेवणाची रूम झाली, जिथे राज्य बैठक व्हायची ती झाली, प्रत्येक वेगवेगळे ठिकाण असायचे. पण इथे सगळं सारखंच दिसतं यार. त्यामुळे माझं पर्सनल ओपिनियन मत आहे, मी कोणाला डिफेंड करत नाही किंवा कोणाला ऑफेन्सिव्ह पण करत नाही, माझं मत आहे की मला नाही आवडलं. आपले महाराष्ट्रातले किल्लेच छान, ज्याचं त्याचं हो गया तरी. पण आहे स्ट्रक्चर खूप सुंदर आहे. त्यावेळेच्या कारिगरांना खरंच मानलं पाहिजे. ते आपले असतील बाहेरचे असतील, खूप सुंदर. हे देखो भाई, राणी लक्ष्मीबाई बघा. हे बघून खूप बरं वाटलं. हा होता आमचा एक्सपिरियन्स लाल किल्ल्याचा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये, नवीन डेस्टिनेशनवरती. टिल देन, थँक्यू.